नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरामध्ये सदस्य योगिता चव्हाण हिच्याबद्दल बिग बॉस खूप मोठा निर्णय घेताना आपल्याला दिसतील। मित्रांनो, झालेलं असं आहे की योगिताला घरामध्ये राहायचं नाहीये आणि ती वारंवार बिग बॉस यांच्याकडे सांगताना आपल्याला पाहायला मिळाली की मला घरामध्ये राहायचं नाहीये आणि आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा आपल्याला ती कन्फेशन रूममध्ये जाऊन रडताना दिसली आणि तिने बिग बॉस यांना सांगितलं, रिक्वेस्ट केली की बिग बॉस मला घरामध्ये राहायचं नाहीये। ती बोलताना दिसली की बिग बॉस मला घराच्या बाहेर जायचंय, प्लीज मला घराच्या बाहेर काढा। तर बिग बॉस बोलताना दिसले की आपण घरामध्ये येण्याआधी रूल्स तर वाचलेलेच असतील, आम्ही तुम्हाला घराच्या बाहेर नाही काढू शकत। परंतु मित्रांनो, बिग बॉस यांनी योगिताला वारंवार समजवलेलं आहे, रितेश सरांनी तिला वारंवार समजवलेलं आहे, पण ती समजण्या पलीकडे आहे। मित्रांनो, जेव्हा ती बिग बॉस यांना बोलली की मला घरामध्ये राहायचं नाहीये, मला बाहेर जायचं आहे, तर बिग बॉस बोलले असं तर आम्ही नाही करू शकत, नियम तर आम्ही मोडू शकत नाही, पण काही करता आलं तर मी नक्की करेन। तर मित्रांनो, आता मिळालेल्या माहितीनुसार असं समजत आहे की मेकर्स योगिताविषयी मोठा निर्णय घेऊ शकतात, तिला या वीकेंडला घराच्या बाहेर काढू शकतात, कारण ती तशी पण या आठवड्यामध्ये नॉमिनेट आहे। नाहीतर ते दुसरा एक निर्णय घेऊ शकतात, ज्याच्यामध्ये योगिता चव्हाणचा हस्बंड सौरभ हा येऊन तिला वीकेंडला समजावू शकतो, तिच्याशी बोलू शकतो, तिला हिंमत देऊ शकतो। यापैकी एक निर्णय बिग बॉस घेताना आपल्याला दिसतील अशी माहिती आपल्याला समजत आहे। मित्रांनो, योगिता खूप स्ट्रॉंग सदस्य आहे, पण ती घरामध्ये अशी का वागते? जर तिने ठरवलं गेम चांगल्या पद्धतीने खेळण्याचा, तर ती चांगल्या सदस्यांची बत्ती गुल करू शकते। पण मित्रांनो, माहीत नाही की योगिता घरामध्ये राहण्यासाठी, गेम खेळण्यासाठी का नाही बोलत आहे ते। तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे योगिताबद्दल? ती जर या गेममध्ये उतरली आणि खेळायला लागली तर चांगल्या सदस्यांची बत्ती गुल करेल का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि मेकर्स तिच्याबद्दल काय निर्णय घेऊ शकतात हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।